जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो. सुबोध ब्लॉग अँड फिटनेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं की डिस्पोजेबल ग्लास पासून मकार कशी तयार केली जाते आणि ही मकार आपली 460 ग्लासांच्या मध्ये मकार तयार झाली आणि तिचा अवघी खर्च आपल्याला 450-500 रुपये आला आणि उर्वरित आपले ग्लास आहेत ते आपले ग्लास आहेत 540. तर ते 540 ग्लास पासून आपण मकार तयार करणार आहोत. तर चला आता हे ग्लास पटावट मी घेतोय. चल बाबू ग्लास वगैरे घे. माझा मुलगा स्वराज आणि मी चाललेलो आहे. तर हे आमचे ग्लास वगैरे आम्ही काढलेले हातामध्ये आणि निघालेलं आहे. आम्ही पटापट निघतोय. काय झालं तुला? हा चल पटापट घाल. त्याला शूज वगैरे घालायला थोडा वेळ झाला. हा हे बघ असं निघलंय. ग्लास वगैरे घेऊन पेमेंट घेऊन मित्राच्या शॉपवरती का चाललेलं आहेत. कारण माझ्या घरी लहान मुलगी आहे आणि काम करता करता जेव्हा सामान असं पडला असेल ना की ती मुलगी बारबार एक एक वस्तू उचलते आणि तोंडात घालते. तर आम्हाला खूप भीती वाटते. तर आम्ही जरा अशा कामासाठी जरा सावधगिरी बाळगतो. कारण लहान मुलं घरात असतील तर तुम्ही एक सेपरेट तुमची जागा वगैरे असेल किंवा तुमचा एखादा रूम खाली असेल तिथे बनवायला घ्या. कारण टाचण्या वगैरे गम वगैरे फेविक्विक वगैरे सर्व आपल्या आजूबाजूला असतो आणि लहान मुलांना काही कळत नाही. ते प्रत्येक गोष्ट दिसली की कुठली वस्तू दिसू दे ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात आणि मग आपलं लक्ष नसेल तर खूप मोठी हानी होऊ शकते आपल्या घरामध्ये आणि दुर्घटना घटू शकते. काही बनवायचं असेल काय करायचं असेल तर मुलांना लांब ठेवा किंवा एक माणूस सांभाळायला घरी ठेवा जेणेकरून म्हणजे तुमच्या मुलांना काही त्रास होणार. आम्ही आलो इकडे आता. तो पार्ट टाइम इकडे तुळशी वृंदावन वगैरे पेंट करून मस्त की बनवून विकतो. ते सुद्धा आहे त्याच्याकडं. आणि आतमध्ये आम्ही दोघांनी यावर्षी विचार केला की मखारी वगैरे बनवू आपण आणि स्वस्तात स्वस्त मखारी मिडल क्लास फॅमिली आहे ते जास्त कॉस्टली मखारी विकत घेऊ शकत नाही. त्यांच्या आधी खूप डिझाईनच्या भारी भारी डिझाईनच्या चांगल्या स्वस्तात मस्त मखारी बनवून देता येईल याचा प्रयत्न आमचा चालू आहे. बघा कोणाला पाहिजे असेल तर आमच्या मखारी वगैरे बघून ऑर्डर वगैरे करा. आम्ही खूप चांगल्या मखारी बनवून देऊ तुम्हाला. आतमध्ये जाऊन आता आपले नवीन मखार काय बनवणार आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. जातो हे 10 रुपयाला टेप भेटत. हे आम्ही 4 टेप आणले आणि हा रेड कपडा असतो कार्पेट असते एकाला आणि एक सिंपल असतो. तर आम्ही सिंपल आणलेला आहे. तुमचा जर बजेट चांगला असेल तर तुम्ही अजून याला वेल्वेट वगैरे असतो तो घेऊन या. मी दोन्ही दाखवणार तुम्हाला कसं काय करायचं ते. चला पटापट आपण स्टार्ट करूया. चल कमल भाई आजा. सबसे पहला तेरा वो एक ही तरह हाँ वो चिपका दिया तूने चिपका लेके आ. तर आम्ही काटकोण्यामध्ये थर्मोकॉल वगैरे नवीन आणले नाही आहेत. हे जे याच्यामधून राहिले होते कटिंग मधून हा पीस आहे. या पीस मधून कटिंग मधून राहिला होता तो कटिंग पीस आम्ही यूज करणार आहे. दोन्ही कटिंग पीस आम्ही घेतलेले आहेत. घेतलेला सामान पूरक बाजूला काढतो आम्ही एक एक करून. सर्वात पहिले खालचा बेस तयार करावा लागेल. खालचा बेस तयार होईल तेव्हाच आपली मखारी एकदम भारी दिसेल. हे बघा सर्व इंस्ट्रुमेंट बाजूला ठेवा. कमल इसको हमको पहले सबके जॉइन करना पड़ेगा. हे बघा हा पीस एक कमी पडला होता. हा एक पीस इथं मी घेतला कटिंग करून. परफेक्ट झालं. एक बाजू कव्हर झालेली आता. आता मी दुसरी बाजू घेणार. आता याला बाजूला ठेवणार. याची कटिंग इकडे झाली. उस बाजू में कटिंग लेते ना. कटिंग वो बाजू में लेते. एक कोने में कटिंग रहेगा ना. चलो ना किधर किधर ऐसा आउट खाया है क्या उस वजह से वो कटिंग में थोड़ा प्रॉब्लम हुआ मेरे को. मित्रांनो बघा हे कटिंगला थोडंसं आउट खाल्लेलं आहे. मग थोडं कटिंग पण आमचं तसंच झालं पण काय टेन्शन. मित्रांनो बघा हा ग्लास आम्ही असा खाली डिझाईन केलेला आहे. त्याला वरचा जो राऊंड आहे त्या राऊंडला सुद्धा आम्हाला डिझाईन करायचे. हे बघा पूर्ण डिझाईन केलेलं आहे आणि पूर्ण त्याला एक नवीन लुक दिलेला आहे. एवढे कप झाले मित्रांनो. पटापट आता आम्ही कप डिझाईन करून घेतो. कमी वेळात या 3 या 4 घंट्यामध्ये मखार कशी तयार करू शकतो आणि एकदम सुंदर आणि टॉप व्हेरियंटची हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार. खूप साऱ्या मखारी आपण बनवू शकतो ग्लासांच्या पासून वेगवेगळ्या पद्धतीच्या. फक्त तुमच्याकडे वेळ असला पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही पाहिजे तसे मखार बनवू शकता. तुमच्याकडे वेळ वगैरे नाही आहे तर मग तुम्हाला जरा एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतील रेडीमेड आणायला.
हे ग्लास आहेत ना एकदम काटकोण्यात लावली पाहिजेत, कारण का ग्लास जर व्यवस्थित लागली नाही ना तर आपली मखार व्यवस्थित दिसणार नाही. आपल्याला जर मखार व्यवस्थित बनवायची असेल तर मला ग्लास पण व्यवस्थित लावावे लागणार. आणि ग्लास लावताना जरा बघावं पण लागतो, कारण ग्लासाचे जे कोने वगैरे आहेत ना हे कोने वगैरे गेले असतील तर मग ग्लासवरती ग्लास पूर्णपणे लागत नाही व्यवस्थित. आणि लागले नाही ना तर एक प्रॉब्लेम होऊ शकतो आपला, का आपली जी मखार आहे ना तिची जरा गपलत होऊ शकते. कारण का एवढे थर तुम्ही लावल्यानंतर जर तिचं कोसळली तर मग तुम्हाला अजून त्रास होईल. बघा तुम्ही ग्लासांच्या पासून 3-3, 4-4 प्रकारच्या मखारी बनवू शकता. फक्त तुमच्याकडे टॅलेंट असलं पाहिजे आणि अशा वेळेला तुमचा दिमाग चालला पाहिजे का तुम्हाला काय करायचं ते. बाबू एक ग्लास काढून दे मला, असा ग्लास काढून दे. आता माझा मुलगा स्वराज मला हेल्प करणार आहे, कारण आमच्याकडं ना जसे जसे लोकांना माहीत पडलं आम्ही मखारी बनवतो तर आम्हाला खूप म्हणजे ऑर्डर वगैरे यायला लागल्या. फेमिकॉलचा असं आहे का फेमिकॉल सुकायला खूप वेळ लागतो. सुकल्यानंतर तो एकदम फिक्स होऊन जातो. मग ते आपलं तुम्ही हलवले तरी पण मखार पडणार नाही. पण तोपर्यंत तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागते. ग्लास हा सर्व बॅलेन्सिंगचा खेळ आहे. तुमची ग्लास वगैरे व्यवस्थित लागली पाहिजेत. ग्लास वगैरे व्यवस्थित लागली नाही तर मग तुमचा एवढी घंट्याची मेहनत वाया जाऊ शकते. हा बेटा थांब, शिकवतो मी. हो मी ते चिपकवतो बेटा. हा मखार काटकोने येण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले ना जे आपले ग्लास आहेत ना तो थर आपला व्यवस्थित आला पाहिजे. एकदा तुमचा एक थर जर व्यवस्थित लागला ना की सर्व थर तुमचे व्यवस्थित लागणार. मग जो पहिला थर असतो तोच चांगला यायला लागतो. तो जर चांगला जर नाही आला तर आपली मखार आहे ना तिची गपलत होऊ शकते. करून दे मित्रांनो. बघा 1 2 3 4 4 आणि 5वा थर. मित्रांनो 5वा थर लागणार आहे. आपला 5वा थर सुरू लागला. 1 2 3 4 5 आणि अजून आपले 5 थर लागणार आहेत. तर 5 थर साठी आपण एक वेगळाच लुक देणार आहे. तुम्ही आतापर्यंत म्हणजे फक्त बाहेर बघितले असतील पण अशी बनवताना कधी बघितली नसेल. हा आपला चॅलेंज आहे आणि तुला बनवून दाखवणार आहे एकदम टॉप लेवलची मखार.
एकदम छोटी मखार आणि सुंदर मखार बनवायची होती, तर हा लुक मला द्यायचा होता मखारीचा। हा तेरा फेविकोल का पाउच भी खत्म हो गया भाई। और इधर फिर लास्ट एक ग्लास है। एक तो लाल ही होता है। मित्रांनो बघा, हा लुक मला द्यायचा होता। तुम्ही अशी मखार फक्त शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ मध्ये बघितली असेल। आता ही मी बनवली, अवघी मला 3 घंटे लागले। 3 घंट्यामध्ये एवढी सुंदर मखार बनवली। त्याच्यावरती आपला कलश वगैरे बनवायचा आहे, ते थोडं बाकी। कलश वगैरे झाला ना की तुम्हाला मी दाखवणार की ही मखार कशी असणार आहे ती। कारण का हिचं आता 75% आपला काम झालेलं आहे आणि बाकी राहिलं आहे ते फक्त आपलं कलशचं काम राहिलेलं आहे। कलरचं काम सुद्धा मी करणार आहे। ये कितना कमाए देख, तू बोला ना अच्छा दिखेगा, बोला तुझे क्या? हाँ, और क्या चाहिए? अभी साइड पट्टी लगा और सीधा सीधा इधर से थोड़ा कटके। जो मेजरमेंट लिया वो दूसरी जगह दोगे तो कैसे चलेगा? चले दूसरा भी ले चल। कटिंग दे खाली मुझे निकाल के थोड़ा, तो बाद में फिर अभी करके देता हूँ। ऐसे पापड़ी आ रहा है ना, वो नहीं आता। ऐसे तो आ रहा है, वो नहीं आता। मतलब खींच मत, टाइट करके दो। ये आ रहा है ना। पण रेड कार्पेट लावून घेतला। आता थोडा लुक तुम्हाला बघायला असा वाटेल मखारीचा। इकडे बघा, तुम्हाला लुक असा वाटेल मखारीचा बघायला। रेड कार्पेट वगैरे लावून घेतला। आता ही झालरपट्टी ही लावून घ्यायची आहे आणि मग याच्यानंतर जो झालरपट्टी लावली की मग याच्यानंतर जो काम राहील ना आपला, तो राहणार आहे फक्त आपला वरती कलश वगैरे। इसके अंदर हाँ ये हुआ ना, ये इससे करना, इससे कितना हुआ? बघा मित्रांनो, झालरपट्टी लागली। आता किती छान वाटते। ही मखार पण तयार केलेली आहे आणि आता हे कलशसाठी आम्ही कटिंग केलेली आहे। याच्यावरती ग्लास आम्ही लावून घेणार आणि आता कलश बनवणार। कलश बनवला की पुन्हा टोटल तुम्हाला व्हिडिओ कशी बनते आणि कशी मखार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। चला पटापट आता कलश बनवून घेऊया आपण। मित्रांनो, आपला हा कलश आता रेडी झालेला आहे। इकडे बघा, हा कलश आता आपण असा इकडे वरती लावणार आहोत पुरा सुकल्यानंतर, मागे रॉड वगैरे लावून, आणि आपल्या याला असा गेटअप येणार आहे। मित्रांनो, ही आपली मखार पूर्ण 250 ग्लासांची तयार झाली आणि मखार बनवायला आपला खर्च 400 ते 500 रुपये आला। तर मित्रांनो बघा, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका। बेल घंटा दाबा, जेव्हा चांगला व्हिडिओ अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ब्रेक, बाय।